ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमधील 16 विद्यार्थ्यांचं विषबाधा प्रकरण। सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे। विद्यार्थ्यांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंधारी येथील गुरुकुल शाळेतील 16 विद्यार्थ्यांना इन्स्टंट नूडल्स खाल्ल्यानंतर पोटदुखी, मळमळ आणि अपचनाचा त्रास झाल्याने त्यांना रात्री घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। विद्यार्थ्यांवर आता विविध वॉर्डमध्ये उपचार सुरू असून रक्त तपासणी आणि सोनोग्राफी देखील त्यांची करण्यात आलेली आहे। प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळत आहे। चौसष्ट तास उलटले तरी मोशी दुर्घटनेचं शोधकार्य अद्यापही सुरूच आहे। आता अत्याधुनिक कटर मशीनच्या माध्यमातून दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आला। आता पहिल्या मजल्याचा स्लॅबचं पाडकाम पूर्ण सुरू झालंय, तर या स्लॅब खालीच अडकलेले 8 कामगार असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोशी दुर्घटनेचा आढावा घेतला। मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। शोधकार्य रात्रीपर्यंत पूर्ण करण्याची आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिलेली आहे। तर लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले। तर दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबत देखील प्रशासनाला आवश्यक त्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। तर 64 तास उलटले तरी मोशी दुर्घटनेचं शोधकार्य अद्यापही सुरूच आहे। 67 कोटींच्या बडनेरा उड्डाणपुलाच्या लोकार्पणावर श्रेयवादाचा वाद आता समोर आलाय। रेल्वेच्या अधिकृत पत्रिकेमध्ये खासदार बळवंत वानखडे यांचं नाव आहे, मात्र रवी राणा यांच्या निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद आता निर्माण झालेला आहे। मध्य रेल्वेच्या बडनेरा अमरावती रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्रमांक S1 जुनी वस्ती बडनेरा येथे 67 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 4 लेनच्या रेल्वे उड्डाणपुलाचं लोकार्पण रविवारी सकाळी होणार आहे। मात्र या लोकार्पणाच्या पूर्वीच श्रेयवादाच्या राजकारणाने जोर धरला असून आमदार रवी राणा यांच्या निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद निर्माण झाला। मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेमध्ये अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांचं नाव स्पष्टपणे समाविष्ट आहे। मात्र आमदार रवी राणा यांनी प्रसिद्ध केलेल्या स्वतंत्र निमंत्रण पत्रिकेमध्ये खासदार बळवंत वानखडे तसंच विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांची नावं वगळण्यात आल्याचा आता आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।